महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनांच्या संदर्भामध्ये सध्या अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे। मागील 2 महिन्यापासून या कल्याणकारी मंडळाची वेबसाईट बंद पडलेली आहे। फक्त नवीन अर्ज, नूतनीकरण अर्ज भरून घेण्याचं वेबसाईट तेवढं काम करून घेतं त्यांच्या मार्फत ऑनलाईन, परंतु अर्ज कसलेही मंजूर करायचे नाहीत ती मात्र यंत्रणा पूर्णपणे बंद आहे। त्यामुळे सध्या 1 महिन्यापूर्वी या महाराष्ट्रामध्ये 60 लाख बांधकाम कामगारांची नोंदणी होती। सध्या ती किती आहे? 10 लाख कमी झालेली आहे का 15 लाख कमी झाले? हे मंडळ मुख गिळून गप्प बसलेलं आहे, बोलायला तयार नाही। खरं म्हणजे त्यांची ही जबाबदारी आहे की मीडियामध्ये त्यांनी रोजची परिस्थिती प्रसिद्ध केली पाहिजे। आज किती सभासद आहेत, किती नूतनीकरण झालेलं आहे, किती अर्ज मंजूर झालेले आहेत, किती नवीन आलेले आहेत, परंतु ही काहीही माहिती ते देत नाही। अगदी माहिती अधिकाराखाली मागितलं तरी सुद्धा ते डावलणे आणि माहिती देता कामा नये अशी परिस्थिती निर्माण केली जात। तर हे सगळं जे चालू आहे ते मुळात असं आहे की मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की यांनी सगळी त्या बांधकाम कामगार विषय कल्याणकारी मंडळाची लोकशाही गुंडाळून ठेवलेली आहे आणि अत्यंत निर्लज्जपणे ते कारभार करीत आहेत। सगळ्यात पहिली गोष्ट, कायद्याने बंधन घालून दिलेलं आहे की बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळावर 5 कामगार संघटनांचे प्रतिनिधी पाहिजेत। ते मागील 4 वर्षापासून नेमलेले नाहीत। त्या कल्याणकारी मंडळाला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार समिती असते, ती सुद्धा यांनी नेमलेली नाही। आणि तिसरं म्हणजे बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजना ज्या आहेत त्या कुठल्या बरोबर कुठले चूक काय केलं पाहिजे याच्यासाठी एक तज्ञ समिती असते। या तिन्ही समित्या त्यांनी गुंडाळून ठेवलेल्या आहेत आणि त्याचं कारण मुख्य हे आहे की यामधला जो पैसा आहे, कामगारांचा पैसा आहे, तो लुबाडण्यामध्ये अडथळा येऊ नये म्हणून हा कायदा गुंडाळून ठेवण्यात आलेला आहे। उदाहरणार्थ किमान त्यांनी 30 लाख लोकांना भांडी वाटलेली आहे आणि कंत्राटदाराला त्यांनी एका भांड्याच्या सेटला 11,000 रुपये दिलेले आहेत। म्हणजे याचा अर्थ काय की जी भांडी बाजारात 3,000ला मिळतात ते कंत्राटदाराला 11,000 देतात। 11,000 त्यातले पैसे कुठल्या मंत्र्याला किती देतो, कुठल्या अधिकाऱ्याला किती देतो, त्यांच्या टक्केवारीचा दर किती आहे याचा शोध घेणं आवश्यक आहे। म्हणजे किती झाले? 30 लाख कामगारांचे जर 2,400 कोटी रुपये झाले, त्याच्यातले यांनी 1,500 कोटी रुपये जवळजवळ हाणलेलेच आहेत। अशीच अवस्था आणि 1,500 कोटींची त्या पेट्याबद्दल, भांड्याबद्दल आणि त्याच्याशिवाय आता नवीन त्यांनी जे काढलेले आहेत ते डबे, त्याच्यामध्ये ते हे सगळं जात। तिसऱ्या बाजूला रक्त काढून घेतात आणि कंत्राटदाराला 3,900 रुपये देतात। ते सुद्धा आता 30 लाख कामगारांच्या पेक्षा जास्त झालेलं आहे, कारण ते कामगारांना धमकीच देतात, तुम्ही जर रक्त काढून नाही दिलं तर तुम्हाला कुठल्याही योजनेचा लाभ मिळणार नाही। आणि रक्त काढून घेऊन काही रिपोर्ट्स देत नाहीत आणि एका व्यक्तीचं रक्त काढलं की 3,900 रुपये त्या कंत्राटदाराला दिले जातात। त्यांच्या बांधकाम कामगारांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या साथ त्यांचं सुद्धा रक्त काढून घेतलेलं आहे, म्हणजे ते 50 लाखाच्या वर गेलेलं आहे। तर हे जे सगळं सुरू आहे याच्याबद्दल काही आमदारांनी विधानसभेमध्ये आवाज उठवला, तो त्यांना सहन झाला नाही आणि मग त्याने आमदारांना गप्प करण्यासाठी आमदारांच्या कमिट्या नेमल्या की तुम्ही आता अर्ज मंजूर करा। म्हणजे आमदारांच्या गळ्यात सरकारनं घंटा बांधलेली आहे, पण ती घंटा बी वाजना झालेली आहे आणि त्याच्यामुळं ही जी आमदारांना हिरवी पेंडी दाखवलेली आहे त्याच्यामुळे आमदार काही बोलत नाहीत। सध्या एवढं सगळं त्यांना दिसत नाही। हा जो सगळा गैरव्यवहार आहे त्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही। कॅग रिपोर्टनी शेरे मारलेले आहेत, सरकारच्याच कॅग रिपोर्टनी, की या तुमचा कारभार सगळा गलथानपणाचा आहे आणि त्याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे। वस्तूंचं वाटप करता कामा नये, त्याला भारत सरकारने विरोध केलेला आहे, पण हे सुरू आहे। त्याच्यामुळे आता प्रश्न असा आहे की हे सगळं त्यांचं बिनधक्कत सुरू आहे, त्यांना कोणीही अडवत नाही। म्हणून आम्ही कृती समितीच्या वतीने, बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने महाराष्ट्रामध्ये 5 पेक्षाही जास्त
केसेस हायकोर्टमध्ये दाखल केलेले आहेत. एक केस जी आहे, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केलाय म्हणून कंटेम्प्ट ऑफ द कोर्ट कोल्हापूर खंडपीठामध्ये उच्च न्यायालयामध्ये दाखल आहे. 17 तारखेला ती केस चालणार आहे, बोर्डावर आहे. नंबर 2, 28 तारखेला आमदारांच्या कमिट्या मुळातच बेकायदेशीर आहेत. कारण ज्या गोष्टी अगोदरच अर्ज मंजूर करण्याचे अधिकार ज्यांना दिलेले आहेत त्यांचे अधिकार काढून घेणं आणि ते लोकप्रतिनिधींना देणं हे चुकीचं आहे, लोकशाही मूल्यांच्या विरोधी आहे. सुप्रीम कोर्टाने हे चुकीचं आहे म्हणून अनेक निर्णय दिलेले आहेत. त्यामुळे हे सरकारचे जे सचिव आहेत ते या केसमध्ये अजूनही आपलं लेखी म्हणणं द्यायला तयार नाहीत. त्यांना द्यावं लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. तर हे आहे. तिसऱ्या बाजूला एकूणच या वस्तूंचे वाटप बेकायदेशीर, त्याचे नागपूरमध्ये PIL दाखल आहे. औरंगाबाद खंडपीठामध्ये सुद्धा आमदारांच्या कमिट्या रद्द करा म्हणून केस दाखल आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये काही कर्मचाऱ्यांनी, कमी केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी परत कामावर घ्यावं म्हणून केस केलेली आहे. त्या ठिकाणी त्यांचा निर्णय असून सुद्धा त्या मंडळामध्ये कायमस्वरूपी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे असो किंवा कायम कर्मचाऱ्यांचे असो ही नेमणूक केली जात नाही. तर हे सगळं सुरू असल्याने महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांनी किमान त्यांच्या हातामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या केल्या पाहिजेत. एक ते करू शकतात की तुम्ही कोणताही अर्ज तुमचा जर नामंजूर असेल, प्रलंबित असेल, तर तुम्ही लोकसेवा हक्क हमी कायदा असं नुसता वर लिहा, तुमची माहिती द्या, तुमचं प्रोफाईल जोडा आणि सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये तुमचा अर्ज दाखल करा. ही तक्रार दाखल केल्यानंतर 1 महिन्यानं अपील करता येतं, दुसरं अपील करता येतं आणि तिसऱ्या अपीलामध्ये सुद्धा त्यांची मनोवृत्ती तशीच राहिली तर एक केससाठी त्या अधिकाऱ्यांना 5-5 हजार रुपये किमान दंड होणार आहे आणि शिस्तभंगाची कारवाई होईल ती वेगळीच. त्यामुळे असं केल्याशिवाय पर्याय नाही आणि हे करायला कोणी तयार नाही. हे वाईट आहे. तुमचं काय बिघडतंय? हा लोकशाही मार्ग आहे. सरकारने केलेला कायदा आहे की त्या कायद्याचं नाव आहे लोकसेवा हक्क हमी कायदा. सरकार तुमचं अर्ज मंजूर करण्यासाठी तुम्हाला लेखी हमी देते आणि ते जर पाळत नसतील अधिकारी तर त्यांना शिक्षा करण्याची तरतूद या अर्जामध्ये आहे. त्यामुळे तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज करा. न्यायालयीन केसचा निकाल लागेल तसं आपल्याला सांगण्यात येईल. कारण या सर्व प्रश्नाच्या विरोधी हे इतकं अन्यायकारक आहे की खरं म्हणजे याच्यावर कामगारांनी जोरदार आंदोलन करण्याची गरज आहे. आज आपण पाहतोय स्पॉन्टेनियसली आंदोलन उभं राहिलेलं आहे दिल्लीमध्ये, संपूर्ण दिल्ली परिसरामध्ये, नोएडामध्ये, उत्तर प्रदेशमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन भडकलेलं आहे. सगळे कामगार संपावर आहेत. तुम्ही जर फेसबुक जर जाऊन बघाल तर तुमच्या लक्षात येईल हजारो कामगार संपावर आहेत. किती पगार मिळतो त्यांना? फक्त 10,000 रुपये. अत्यंत कमी पगारावर त्यांचं शोषण केलं जातं. त्याच्या विरोधी संघर्ष चालू आहे. तर जे संघर्ष करतील त्यांना न्याय मिळेल, जे संघर्ष करणार नाहीत त्यांना काहीच मिळणार नाही. असं बोटं मोडत बसण्याच्या पलीकडे काही होणार नाही. आणि ही अत्यंत कठीण परिस्थिती आहे. आपण पाहतोय की हे इस्रायल अमेरिकेने इराणवर केलेला जो हल्ला आहे, क्रूर हल्ला आहे, इराण त्याला ताकदीनं उत्तर देत आहे. त्या युद्धाचे परिणाम सगळ्या जगामध्ये आता सुरू आहेत. हे सगळं तेलाचं राजकारण आहे. तेलाचे दर भडकत आहेत, महागाई वाढत चाललेली आहे, प्रचंड महागाई वाढत चाललेली आहे. याच्याबद्दल सरकारची भूमिका सुद्धा चुकीची आहे. तर हे सर्व असल्यामुळे कामगारांनी आता लोकसेवा हक्क हमी कायद्याखाली तक्रार केली पाहिजे आणि तुम्ही ह्या कृती समितीला जगवलं पाहिजे. तुमची जेवढी शक्यता आहे, जेवढी क्षमता आहे तेवढी आर्थिक मदत तुम्ही द्या. कारण आता आणखीन काही केसेस दाखल करायच्या आहेत. ज्या केसेस चालू आहेत त्या सगळ्या व्यवस्थित चालवायच्या आहेत. तुम्ही बघितलेलं आहे की बांधकाम कामगारांना अर्ज भरण्याचा अधिकार स्वातंत्र्य काढून घेण्यात आलं होतं. मुंबईच्या हायकोर्टने ज्यावेळेला निकाल दिला 2 वर्षापूर्वी 24 नोव्हेंबर 2024ला, त्याच्यानंतर हे सगळं सुरू झालं. त्यामुळे न्यायालयीन लढाई हा एक आधार आहे.
की ज्या वेळेस सत्ता सगळी सैतानी सत्ता कामगारांचं शोषण करते, लूट करते, करोडो रुपये खाऊन टाकले जात आहेत, ते कामगारांची असलेली रक्कम, अशा वेळेला आपल्याला एका बाजूने संघटितही व्हायला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला न्यायालयीन लढा सुद्धा केला पाहिजे. आणि तो लढा आम्हाला कोणी भांडवलदार पैसे देणार नाहीत, श्रीमंत पैसे देणार नाहीत, तर कामगार आणि कामगार कार्यकर्ते यांनी या लढ्यास जास्तीत जास्त मदत करण्याची गरज आहे. जितकं तुम्हाला शक्य असेल तेवढी तुम्ही ताबडतोबीने मदत पाठवून द्या. यूट्यूब चॅनल असंघटित उद्योगातील कामगारांसाठी चालवलं जातं आणि म्हणून विनामूल्य असल्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा. आणि मी शंकर पुजारी, माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. हाच नंबर गुगल पे किंवा फोनपेसाठी सुद्धा चालतो. तर माझी आपल्याला विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की आपण जास्तीत जास्त निधी पाठवून द्यावा आणि लोकसेवा हक्क हमी कायद्याखाली अर्ज करावेत, एवढी विनंती करून मी आजचं संभाषण आहे ते पूर्ण करीत आहे. धन्यवाद.